मोदींचे डाव आता काम करणार नाहीत असं म्हणत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपावर हल्लाबोल केलाय। भाजपचा खोटा चेहरा उघडा पडल्याची टीका प्रणिती शिंदे करतायत। भाजपसाठी देशाची अखंडता नाही तर निवडणूक महत्त्वाची आहे असं म्हणत प्रणिती शिंदेंनी टीका केली आहे। असंविधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शहाजी आणि मोदीजींनी केला, या सरकारने केला। त्यांचा खोटा चेहरा जो आहे उघड पडला आहे। त्यांचे सगळे जे चोट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडले, तर आता काहीच चालू शकणार नाही। हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडले। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केलेली आहे। सुप्रिया सुळे फडणवीस यांच्याशी चर्चेला तयार, मात्र समकक्ष कशाला म्हणतात हे ताईंनी समजून घ्यावं। शरद पवार चर्चेला तयार असतील तरच फडणवीस उत्तरं देतील, बाकी सर्व आक्षेपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरं दिलेली आहेत असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष म्हणजे जर पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील। परंतु बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही बारामतीच्या मोठ्या ताईंनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय व्यवस्थित अशी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत। मुख्यमंत्र्यांनी जनतेशी खोटं बोलू नये असं राऊत म्हणतायत। महिला विधेयक 2023 मंजूर झालेलं आहे असं राऊतांनी सांगितलं, मग आता कसली भ्रूण हत्या असा सवालही संजय राऊत उपस्थित करतायत। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा नाही तर स्वतःचा निषेध करावा असं म्हणत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केलेली आहे। मोदी, शहा आणि फडणवीसांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार असून निवडणूक आयोग केवळ भाजपसाठी काम करतो अशी टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केलाय, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात, नारी शक्ती नारी शक्ती। कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे। माझं ट्विट खोटं आहे, मी जे म्हटलंय त्यावेळेला ते खोटं आहे। तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जे मिस कॉल दिलेत त्याला आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला, सगळ्याच पक्षातल्या महिलांनी महिला आरक्षणावर, कारण तुम्ही तो कायदा लागू केलात ना 2023चा। मग आता का फडफडताय? आता हे फडफडणं काय आहे तुमचं? कशा करताय? काय तुमची समस्या आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलाय हे आम्हाला कळू द्या, कळू द्या की तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलेला आहे सगळ्यांना खोटं बोलण्याचा। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच आहे, भारताचा निवडणूक आयोग, तो भाजपाचा निवडणूक आयोग झालेला आहे आणि तो संविधान आणि लोकशाहीला फाट्यावर मारतो, फाट्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।